रामकृष्ण हरी. अनिल सावंत आध्यात्मिक कथा चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गुरुपुत्र अश्वत्थामा याचे चरित्र. महाभारतामध्ये अनेक योद्धे होऊन गेले. त्या महापराक्रमी आणि महान योद्ध्यांपैकी अश्वत्थामा सुद्धा गणला जातो. गुरु द्रोणाचार्य आणि कृपी यांचा विवाह झाला आणि विवाहानंतर गुरु द्रोणाचार्यांनी भगवान शंकराची मोठी तपश्चर्या केली. या तपश्चर्याला प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला दर्शन दिलं आणि त्याला विचारलं की माग, तुला काय मागायचं ते. त्यावेळेला या गुरु द्रोणाचार्यांनी सांगितलं की हे देवा, मला तुझ्यासारखाच दिसणारा महापराक्रमी पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. भगवान शंकर तथास्तु म्हणाले आणि काही काळानंतर या कृपीच्या पोटी या बाळाचा जन्म झाला. या बाळाचा जन्म झाल्यानंतर इतर मुलांपेक्षा घोड्याच्या आवाजामध्ये यानं किंकाळी फोडली आणि घोड्याचा आवाज निघाला त्याच्या मुखातून, म्हणून त्याचं नाव अश्वत्थामा ठेवण्यात आलं. या बाळाला भगवान शंकरासारखंच कपाळावर तिसरा नेत्र होता, त्याला दिव्यमणी म्हटलं जायचं. या दिव्यमणी असल्यामुळं या बाळाला तहान, भूक किंवा कोणतंही शस्त्र याला हरवू शकत नव्हतं, याला इजा पोचू शकत नव्हतं. या दिव्यमण्याचं हे रहस्य होतं. अश्वत्थामा मोठा होऊ लागला. गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या बाळाला दुधाची सुद्धा सोय करू शकत नव्हते, म्हणून त्यांना लहानपणीच्या आपल्या मित्राची द्रौपद राजाची आठवण झाली. द्रौपद राजा त्यांना एकदा शिक्षा एकत्र घेत असताना म्हणाला होता की मी मोठा झाल्यानंतर ज्यावेळेला राज्यावर बसीन, मी ज्यावेळेला राजा होईल, तुला अर्ध राज्य देईन. त्यांना तात्काळ आठवण झाली की आपल्या मुलाला आता दुधाची गरज आहे, एखादी कामधेनू मिळाली तर बरं होईल. म्हणून तो मोठ्या आशेनं द्रौपद राजाच्या दरबारामध्ये आला आणि त्याला सांगितलं की हे मित्रा, मी तू लहानपणी दिलेला शब्द दिला होतास त्याप्रमाणे मी तुझ्याकडे मागण्यासाठी आलेला आहे. परंतु राजा हसला आणि म्हणाला, एका गरीब ब्राह्मण आणि राजामध्ये बरोबरी होऊ शकत नाही. मला आठवत नाहीस मी कधी तुला शब्द दिला होता. गुरु द्रोणाचार्याला मोठा राग आला. म्हणले, या राजाला उन्मत झालेला आहे, याला लहानपणीचा आठवत सुद्धा नाही. यानं सांगितलं, तिथंच प्रतिज्ञा केली गुरु द्रोणाचार्याने, एकदा तरी याचं राज्य हिसकावून घेईल. आणि गुरु द्रोणाचार्य रागारागाने पाठीमागे आल्यानंतर त्याच वेळेला नेमकं पितामह भीष्मांनी आपल्या राजपुत्रांना शिकवण्यासाठी एका गुरुची गरज होती, ते शोधार्थ होते. त्याच वेळेला बरोबर या गुरु द्रोणाचार्यांची आणि पितामह भीष्मांची भेट घडली आणि पितामह भीष्मांनी आपल्या राजपुत्रांना शिकवण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांची नेमणूक केली. गुरु द्रोणाचार्य गरिबी हटली आणि मोठे गुरु द्रोणाचार्य झाले. सर्व राजपुत्रांना ती शिक्षा देऊ लागले आणि त्यात त्यांना सापडला किंवा भेटला गुरुचा लाडका असणारा अर्जुन, पांडव पुत्र अर्जुन त्यांना भेटला. आणि पांडवावर एवढी भक्ती जडली की अर्जुन हा पट्ट शिष्य झाला गुरु द्रोणाचार्याचा. आणि त्याच अर्जुनाने गुरु द्रोणाचार्याने सांगण्यावरून द्रौपद राजावर स्वारी केली आणि द्रौपद राजाला बंदिवासात आणला. द्रौपद राजाचं राज्य हिरावून घेतलं, पराभूत केलं त्याला आणि द्रोणाचार्यांच्या पुढे आणलं. त्यावेळेला द्रौपद राजाला गुरु द्रोणाचार्यांनी सांगितलं की मी माझं वचन पूर्ण केलं, तू माझं वचन मोडलं होतंस तर जा आता तू माघारी. अर्धराज्य घेतलं आणि ते आपल्या अश्वत्थामाला देऊन टाकलं. महाभारताच्या युद्ध ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला महाभारताच्या युद्धामध्ये अश्वत्थामा मोठा पराक्रम करू लागला. पितामह भीष्म शरपंजरी पडले आणि नंतर सर्व युद्धाची सेनापती पदाची सूत्र सर्व गुरु द्रोणाचार्यांना मिळाली. गुरु द्रोणाचार्य सेनापती पद भूषवलं आणि ते मोठा हाहाकार पांडवांचा करू लागले. त्याला भगवान श्रीकृष्णाला एक प्रश्न पडला की जोपर्यंत या गुरु द्रोणाचार्यांच्या हातामध्ये तलवार आहे, शस्त्र आहे, तोपर्यंत हे आपल्याला हरवू शकत नाहीत. आपण हरणारच, आपण कौरवावर जिंकू शकत नाही. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने एक युक्ती केली आणि एक अश्वत्थामा नावाचा हत्ती भीमानं मारला आणि सगळीकडे युद्ध परिसरामध्ये एक आरोळी उठली की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. ही वार्ता गुरु द्रोणाचार्यांच्या कानावर आली आणि गुरु द्रोणाचार्य
अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला असे आरोळी ऐकू आल्याबरोबर ते तत्काळ त्यांनी रथ घेतला, बाजूला केला आणि युधिष्ठिराकडे आणला. कारण युधिष्ठिरच फक्त सत्य सांगू शकतो. त्यांचा विश्वास होता युधिष्ठिरावर. आणि युधिष्ठिराच्या समोर आल्यानंतर गुरु द्रोणाचार्याने विचारलं, हे युधिष्ठिर सांग, अश्वत्थामा मेला ही गोष्ट खरी आहे का? त्यावेळेला युधिष्ठिर हा सत्यवचनी आहे. त्याने सांगितलं की हो हो गुरुवर्य, अश्वत्थामा मेला, पण नरोवा कुंजरोवा असं पुढं म्हणायच्या वेळेलाच नेमकं शंखनादाचा ध्वनी भगवान श्रीकृष्णाने केला. सगळीकडे युद्ध परिसरामध्ये शंखनाद झाला. त्यामुळं गुरु द्रोणाचार्यांना अश्वत्थामा मेला एवढंच कळलं. बाकी पुढचं नरोवा कुंजरोवा, हत्ती मेला की माणूस मेला हे ऐकायचंच राहून गेलं, किंवा त्या आवाज गोंगाटामध्ये आवाजच ऐकू आला नाही. तत्क्षणी त्यांनी युधिष्ठिर म्हणाल्याबरोबर तत्क्षणी त्यांनी रथ फिरवला, एका बाजूला नेला आणि हातातील शस्त्र टाकून दिली. कारण त्यांना पुत्रवियोग जाणवू लागला की अश्वत्थामा मेल्यानंतर मला जगण्याचा अर्थ नाही, कारण माझा लाडका पुत्र सुद्धा गेला. म्हणल्यानंतर मग त्यांनी तत्काळ शस्त्र टाकून दिली आणि ते स्वतः रथावर बसलेला असताना त्याच वेळेला द्रौपद राजाचा मुलगा सुडानं पेटलेला होता. त्याच वेळेला त्यानं निशस्त्र असणारा गुरु द्रोणाचार्याकडे त्याची नजर गेली. त्यानं पळत पळत येऊन आपल्या हातातल्या तलवारीनं त्यांचं मुंडकं उडवलं. एका बाजूला मुंडकं पडलेलं आहे खाली रथाच्या आणि वर धड पडलेलं आहे. आणि अश्वत्थामाच्या कानावर ही गोष्ट गेली. अश्वत्थामाला कळालं की आपल्या आपल्या वडिलांचा वध करण्यात आलेला आहे. अश्वत्थामा घाईघाईनं रथ घेऊन समोर आला तर बघतोय काय, एका बाजूला आपल्या पित्याचं मुंडकं पडलेलं आहे आणि धड वरच्या बाजूलाच राहिलेलं आहे. त्याच क्षणी त्याला एवढा मोठा राग आला, त्यानं सांगितलं की मी या पांडवांना संपुष्टात आणणार. ज्या दृष्टधुम्नानं माझ्या वडिलांना मारून टाकले त्याला सुद्धा मी मारणार आणि या पांडवांचा मी नाश करणार सर्व, आणि मी माझ्या वडिलाच्या मरणाचा बदला घेणार. सुडानं पेटलेला हा अश्वत्थामा विचार करू लागला. युद्धाचा विराम झाला, शंखध्वनी झाला आणि सायंकाळ झाली. युद्ध संपलं आणि जे ते आपापल्या शिबिरामध्ये गेले. शिबिरामध्ये गेलेला असताना हा अश्वत्थामा विचार करत होता की माझ्या या वडिलाचा नाहक यांनी मारलेला आहे आणि मला ह्याचा सूड घेतलाच पाहिजे. सुडाग्नी पेटलेला अश्वत्थामा इकडे तिकडे फिरत होता आणि अचानक त्याच्या डोक्यात आलं की रात्रीच या पांडवाचा वध केला तर. मग त्यानं तेच ठरवलं की भगवान श्रीकृष्ण पांडवांना घेऊन नदी तीराला गेले होते आणि या पाची पांडवांची 5 मुलं त्या शिबिरामध्ये त्या रावटीमध्ये विश्रांती घेत होते. झोपलेल्या अवस्थेमध्ये असताना हा अश्वत्थामा गेला आणि त्याला वाटलं की ही 5 पांडव आहेत, म्हणून त्यानं काय केलं तर त्या 5 मुलांच्या मुंडकी मारली आणि ती मुंडकी एका पिशवीमध्ये भरली आणि ती घेऊन दुर्योधन जिथं मरणप्राय यातना सोसत पडला होता तिथं आला आणि त्याने सांगितलं, हे महाराज बघा, मी पांडवांचा नायनाट केला. हे बघा, मी सगळी शिरं घेऊन आलेलो आहे. आताच मी 5 पांडवांना मारून आलेलो आहे. दुर्योधन भीमानं मारलेल्या गदेमुळं, मांडीवर केलेल्या प्रहारामुळं मरणप्राय यातना होत असताना सुद्धा जागा झाला आणि त्यानं पाहिलं आणि त्यानं हळूवार स्पर्श केला. त्याला सांगितलं, हे अश्वत्थामा, ही भीमाचं मुंडकं नाही किंवा ही 5 पांडवांची त्यांची मुलं मला जाणवत आहेत, कारण कोमल आहेत हृदयाची. त्याला दुर्योधन सुद्धा रडू लागला आणि म्हणाला, आमच्या वंशाचा तू नाश केलास. आणि तिथून ज्या वेळेला कळलं की 5 पांडवांची मुलं आहेत, त्याला अश्वत्थामा पळत सुटला. कारण त्याच वेळेला नेमकं शिबिरामध्ये माघारी आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि 5 पांडवांना कळालं की आपल्या मुलांची द्रौपदी रडत बसली होती, की फक्त धडच घेऊन बसली होती, मुंडकी तिथं नव्हतीच. आपली 5ही मुलं मारली गेल्याचं वृत्तांत कळाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला मोठा राग आला आणि 5 पांडवांना सुद्धा मोठा राग आला. भीम अर्जुन धावत धावत निघाले, भगवान श्रीकृष्ण बरोबर आहेत. परंतु हा अश्वत्थाम्याचा रथ कोणीकडे गेला, त्या माग काढत काढत गेले असताना याचा रथ गेला होता महर्षी व्यासांच्या त्या आश्रमामध्ये. तिथंच तो थांबला होता. तिथं आल्यानंतर त्यांनी बघितलं आणि अश्वत्थामाने सुद्धा या पांडवांना बघितलं, भगवान श्रीकृष्णाला बघितलं आणि हा मोठा घाबरलेल्या अवस्थेत होता. आणि आता म्हणलं, आता काय व्हायचं ते होऊन द्या. म्हणून त्यानं अश्वत्थामानं ब्रह्मास्त्राचं
योजना केली. ब्रह्मास्त्र त्यानं मंत्र म्हटला आणि ब्रह्मास्त्र सोडताना बरोबर निर्माण झाल्याबरोबर मोठा एक आगीचा लोळा बाहेर येऊ लागला. तसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुना, तू सुद्धा आता ब्रह्मास्त्र सोड. त्यावेळेला अर्जुनानं सुद्धा ब्रह्मास्त्र सोडलं. परंतु नंतर दोन्ही जर ब्रह्मास्त्र एकमेकाला जर टक्करली किंवा टक्कर झाली तर मोठा विनाश होऊ शकतो. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, पुन्हा हे माघारी परत बोलव हे ब्रह्मास्त्र. तत्काळ अर्जुनानं मंत्र प्रेरित केला आणि पुन्हा ब्रह्मास्त्र आपल्या हातात घेतलं. परंतु या अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र सोडता आलं, परंतु माघार घेता येत नव्हतं. भगवान श्रीकृष्ण महर्षी व्यासांनी सांगितलं की हे अश्वत्थामा, हे ब्रह्मास्त्र तू माघारी घे, अर्जुनानं घेतल्याप्रमाणे तूही घे, नाही तर मोठ्या पृथ्वीचा नाश होईल. असं असताना सुद्धा फक्त अश्वत्थामा म्हणाला की मला हे सोडता येत होतं, परंतु माघारी घेण्याची विद्या माझ्याकडे नाही. मग म्हणले असं कर, भगवान श्रीकृष्ण आणि व्यासमुनी म्हणाले की याची दिशा सुद्धा फिरवू शकतोस तू, तर याची दिशा समुद्राकडे मार्गे फिरव, म्हणजे कुठलाही विनाश व्हायचा नाही. परंतु त्यातनं सुद्धा अश्वत्थामाच्या मनामध्ये राग एवढा उफाळून आलेला होता की म्हणले या पांडवांचा अंश सुद्धा ठेवायचा नाही. उत्तरेच्या गर्भामध्ये अभिमन्यूचा मुलगा परीक्षित राजा गर्भामध्ये होता. त्याला कळालं की उत्तरा गरोदर आहे. मग त्यानं ती दिशा बदलली आणि उत्तरेच्या गर्भावर त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं. भगवान श्रीकृष्णाला मोठा राग आला. भगवान श्रीकृष्णाने तात्काळ अणुएवढं रूप घेतलं आणि उत्तरेच्या गर्भाचं संरक्षण केलं. त्याला थोडीशी सुद्धा इजा होऊ दिली नाही. मात्र भगवान श्रीकृष्णांना माघारी आले आणि या अश्वत्थाम्याला पकडला. अर्जुनाने याला अश्वत्थाम्याला पकडला आणि त्याला मारणार. तोच भगवान श्रीकृष्ण म्हणाले, थांबा, याला मारू नका, कारण हा गुरुपुत्र आहे. द्रौपदी सुद्धा म्हणाले हा गुरुपुत्र आहे आणि गुरुपुत्राला मारणं हे पापाचं मोठं लक्षण आहे किंवा मोठं पाप घडू शकतं, तुम्ही याला मारू नका. शेवटी त्याचे 3 पाठ काढण्यात आले आणि डोक्याचे केस काढण्यात आले, 3 पाठ काढण्यात आले आणि भगवान श्रीकृष्णांनी भीमाला सांगितलं की याच्या मस्तकाचा मणी काढून घ्या. त्यावेळेला अश्वत्थामा म्हणाला की मला माझा मणी काढून घेऊ नका. व्याकुळ होऊन ओरडू लागला, तरी सुद्धा त्याचं भीमानं ऐकलं नाही आणि तो मणी काढला. मणी काढल्याबरोबर त्या मण्याच्या जागेवरून कपाळामधून रक्त आणि पू वाहू लागला. भगवान श्रीकृष्णाने त्याला शाप दिला की तुला 5 पांडवांची बाल हत्या सुद्धा केलीस आणि गर्भ हत्या सुद्धा तू करण्याचा प्रयत्न केलास, म्हणून तुला शिक्षाच एवढी मोठी की तुला मरण येणारच नाही. आणि ही जखम घेऊन, रक्तबंबाळ झालेलं तुझं कपाळ घेऊन घाण वास येईल तुझा आणि फक्त जगण्यासाठी तू काय करशील, धडपडशील आणि तू फक्त भटकत राहशील. कलियुगाच्या शेवटपर्यंत तू भटकत राहशील, असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याला शाप दिला. अश्वत्थाम्यानं तिथून पळ काढला. आजही अश्वत्थामा सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये कुठं कुठं वेगवेगळ्या ठिकाणी दिसतोय. मध्य प्रदेशामध्ये आसिरगड नावाचा एक किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये शिवलिंगाची पूजा दररोज पहाटे येऊन हा अश्वत्थामा करत असतो, अशा आख्यायिका सांगितल्या जातात. किंवा सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांनी याच्या जखमेचं सुद्धा सेवा केली होती या अश्वत्थाम्याची, म्हणून त्यांनी कर्णभेदी बाणाची विद्या सुद्धा या पृथ्वीराज चव्हाणाला दिली होती असं म्हटलं जातं. असा महान असणारा फक्त याची संगत चुकली आणि याचं सगळं कामच चुकलं, असा होता अश्वत्थामा. रामकृष्ण.